महापालिकेच्या निकालानंतर आता आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी अनेक ठिकाणी महायुतीतल्या पक्षांमध्ये चुरस वाढल्याचं दिसून येतंय। याविषयीचे प्रत्येक अपडेट आपल्याला महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात घ्यायचे आहेत। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, केडीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसणार तर भाजपला दूर ठेवणार नाही, श्रीकांत शिंदेंची माहिती। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे राज ठाकरेंचे आदेश, कल्याण डोंबिवली शिवशक्ती युतीवर मनसेच्या राजू पाटील यांची प्रतिक्रिया, संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांच्याकडूनही निर्णयाचं समर्थन। केडीएमसी मधल्या स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित, कल्याणमध्ये जे घडलं ते मुंबईत होणार नाही, शिवसेना मनसे युतीवर संजय राऊतांचा आक्षेप। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून स्वतंत्र गटाची नोंदणी, मुंबईत मनसेला सोबत घेण्यास ठाकरेंच्या सेनेचा नकार असल्याची जोरदार चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता, कोकण भवनात अजूनही म्हस्के पोहोचल्या नाहीत तर म्हस्के संपर्कात असल्याचा अनिल परब यांचा दावा। उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार, वंचितच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा, उल्हासनगरमध्ये ही शिवशक्ती युती। भाई जगताप यांच्यावर थेट काँग्रेसचे अध्यक्ष नाराज, पक्षातील अंतर्गत वाद माध्यमांसमोर करू नये, मल्लिकार्जुन खरगे यांची संवाद साधत भाई जगतापांना तंबी। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातला वाद टोकाला, खासदार म्हणजे जिल्ह्याचे मालक नाही, संयम ठेवून काम करावं लागतं, वडेट्टीवारांचं धानोरकरांना उत्तर। अर्चना पाटलांची धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार, सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून माघार घेतल्याची मल्हार पाटलांची माहिती। झडपी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची वेळ संपली, शेवटच्या तासात अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। आणि बातम्या सविस्तररित्या पाहूयात। केडीएमसी मध्ये मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे। केडीएमसीतल्या युतीला राज ठाकरेंचा पाठिंबा नसून या निर्णयामुळे राज ठाकरे ही व्यथित झाल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। काही मिळालं नाही तर सोडून जाण्याची काहींची भूमिका असून कल्याणमध्ये जे घडलं ते मुंबईमध्ये होणार नाही असंही राऊतांनी सांगितलंय। त्याचबरोबर शिंदेंची शिवसेना ही आमच्यासाठी एमआयएम असून महाराष्ट्रातल्या गद्दारांना मदत करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि खडसावून सांगितलंय। मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय केडीएमसी मधली ही दिवसभरातली मोठी घडामोड आणि त्यानंतर आता इकडे ठाकरे गटाकडून देखील प्रतिक्रिया आली आहे। संजय राऊतांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक आणि भाजप बरोबर असंग करतात अंबरनाथला, त्यांच्या पक्षानं ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाका। ही एक राजकीय व्यवस्था आहे, फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही। आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय एमआयएम आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे एमआयएम आहे। मराठी माणसातला एमआयएम बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात। दरम्यान मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे ते
मुळीच संजय राऊत यांना पटलेलं नाही. अर्थातच ते शिवसेना उभाठा पक्षाला पटलेलं नाही आहे. आणि आता या युतीनंतर हे नवीन समीकरण जे समोर आलेलं आहे त्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये फूट पडते का तेही पाहावं लागेल. कारण याबाबत राज ठाकरेंशी चर्चा केली आहे. राज ठाकरे देखील व्यथित असल्याचं राऊतांनी म्हटलं. बोलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे. राजसाहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात. ते खरं आहे. अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकारणामध्ये 360 डिग्रीमध्ये पूर्ण घडामोडी फिरलेल्या आहेत. शिवसेना मनसेनं KDMC साठी शिवशक्ती युतीची घोषणा केली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के आणि मनसेचे नेते राजीव पाटील हे एक वेळ एकत्र आले आणि त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर KDMC मध्ये महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेनं घेतला. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मनसेच्या 5 जणांनी पाठिंबा दिलाय. त्याचसोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेले मनसेचे 2 असे 4 नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचीही माहिती मिळतेय. त्यामुळे आता KDMC मध्ये शिवसेनेचाच महापौर होणार हे जवळजवळ निश्चित झालंय. आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक ज्यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. महापौर, उपमहापौर किंवा कुठलेही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील. आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल इथे सगळीकडे महायुतीचा जो आहे हा महापौर बसेल. कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल. जो खेळ चालू होता KDMC आकडे मोड या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हता. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे. आणि ऑब्व्हियसली शिवसेना आणि BJP हे एकत्र होते, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही. जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला. जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक नेतृत्वाने घेतला. जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली. त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला. याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही. स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं. स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजू पाटील आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमची. स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ॲडजस्टमेंट ती केलेली असावी असं मला वाटतंय. आणि अशा प्रकारच्या काही नवीन घटना नाहीत. सगळीकडे अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं. त्यामुळे आज स्थानिक पातळीचा विषय आहे. त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच. अजूनपर्यंत तरी माहिती आम्हाला मिळालेली नाही. डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेच्या आघाडी फॉर्म झाले. शिंदे शिवसेना मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचा निर्णय ते घ्यायला मोकळे आहेत. त्यांनी निर्णय घेतला. आता आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. बघा या राजकारणामध्ये ज्यांनी भाजपनी कायम सतत
मुस्लिमांचा द्वेष, काँग्रेसचा द्वेष केला तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे. त्यामुळे या राजकारणाच्या समीकरणाला काही मी फारसा आम्ही महत्व देत नाहीये. ते पक्षप्रमुख बघतील. आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडनं सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू. विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. खरं म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं निर्विवाद बहुमत आहे. त्याच्यामुळे काही सत्ता स्थापनेची अडचण नव्हती. परंतु जर त्यांना आणखी पक्ष वाढवायचा आहे, सोबत आणखी घटक पक्ष घ्यायचा असेल तर आमचा आक्षेप असायचं काही कारण नाहीये. दरम्यान केडीएमसीमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनी याची काय कारणं दिली आहेत ते देखील आपण पाहूयात. दरम्यान राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर योग्य निर्णय घेण्याचं सांगितलं. बाहेर राहून आमचे 5 नगरसेवक जनतेला न्याय देऊ शकले नसते असं राजू पाटील यांनी म्हटलं. सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय. अंबरनाथमध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न केल्याचंही मनसेकडून सांगण्यात आलंय. केडीएमसीतील आकडेमोड पळवापळवीचा खेळ थांबावा म्हणून पाठिंबा दिला असं देखील राजू पाटील म्हणाले. सत्तेत असल्यावर विकास कामं होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आमचे काही नगरसेवक गायब झाले होते, नगरसेवकांची चिंता होती म्हणून हा निर्णय घेतला असं देखील ते बोलले. केडीएमसीची जनता या राजकारणाला बोर झाली असं देखील त्यांनी म्हटलं. संदीप देशपांडे यांनी देखील याबाबत काही कारणं दिली आहेत ते देखील आता आपण पाहूयात. पक्ष म्हणून निर्णयाशी काहीही संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे, कारण हा स्थानिक पातळीवर घेण्यात आलेला निर्णय असं त्यांनी सांगितलं. राज ठाकरेंकडून स्थानिक नेतृत्वाला निर्णयाचा अधिकार देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं चंद्रपूरमध्ये भाजपाला पाठिंबा दिला हे उदाहरण त्यांनी माध्यमांपुढे मांडलं. केडीएमसीमध्ये सर्वांच्याच विरोधामध्ये लढलो, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या 8 उमेदवारांविरोधातही लढलो असं देखील संदीप देशपांडे म्हणाले. निवडणूक संपल्यावर स्थानिक नेत्यांना योग्य वाटेल तसा तो निर्णय ते घेतात. स्थानिक राजकारण आणि पक्षहिताचा निर्णय घेतल्याचं संदीप देशपांडे म्हणाले. यानंतर पुढची घडामोड उल्हासनगरमधून. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार. उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही आहे. भाजपाला 37, शिंदेंच्या शिवसेनेला 36, वंचित बहुजन आघाडीचे 2 तर काँग्रेस आणि इतर पक्ष जे आहेत अपक्ष असं प्रत्येकी 1-1 जागा मिळाल्या. 78 सदस्यीय सभागृहामध्ये बहुमतासाठी 40चा आकडा हा आवश्यक आहे. मात्र आता हा आकडा गाठण्यासाठी छोट्या पक्षांचा आणि अपक्षांचा पाठिंबा हा निर्णायक ठरलाय. अशातच शिवसेनेचे 36, अपक्ष 1 आणि वंचितचे 2 हे नगरसेवक सत्ता स्थापनेचा त्यांनी दावा केलेला आहे. शिवसेना 36 शिवसेना, वंचित बहुजन आघाड़ी के 2, अपक्ष 1, साई पक्ष का 1, कांग्रेस का बाहर से समर्थन. 78 में से 41 नगरसेवक शिवसेना के महायुति के साथ में. म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेवरती शिवसेनेचा महापौर बसणार, 100% बसणार, 100% बसणार. याच्यात कोणी काय निर्वाध सत्य आहे. कारण का आता संख्याबळ आमच्याकडे आहे. आताच सांगितलं जमलूजींनी की आमच्याकडे पुरीची जास्त संख्याबळ आमच्याकडे असल्यामुळे शिवसेनेचा महापौर बसणार. महापौर हमारा ही बनेगा शिवसेना का. पुरा जी जेवढं संख्याबळ झालंय पूर्ण झालं 41 आहे आमच्याकडे. 41 आहे आमच्याकडे. महापौर कोण? सेना खासदार साहब चल रहे. उल्लासनगर में पहली बार शिवसेना अपने दम पे इतना बड़ा बहुमत लेके महापौर बना रही है. भारतीय जनता पार्टी की साथ अलग होके शिवसेना उल्लासनगर में अपना भगवा महापौर बिठाने जा रही है, 41 का सबसे बड़ा गठ बनकर. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर होणार असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. पुढची घडामोड पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झाले आहेत. गटस्थापन करण्यासाठी नगरसेवक कोकण भवनामध्ये पोहोचलेले आहेत. किशोरी पेडणेकरांची ठाकरेंच्या सेनेच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे. 2 बस करून ठाकरेंचे नगरसेवक कोकण भवनामध्ये आले आहेत. मात्र या सर्वात एक महत्त्वाची बाब अशी आहे ती म्हणजे ठाकरेंच्या सेनेच्या वार्ड क्रमांक 157 मधील नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के अद्यापही कोकण भवनामध्ये न पोहोचल्यानं त्या शिवसेनेच्या गळ्याला लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 157 प्रभागाच्या सरिता म्हस्के ज्या आपल्या निवडून आहेत त्या गैरहजर आहेत, त्या संपर्कात आहेत आणि त्या तिथे पोहोचतील कोकण भवनला. बैठकीला नव्हत्या, त्यामुळे बैठकीला नसेल परंतु त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण भवनला डायरेक्ट येतील.
दरम्यान आता दुसरीकडे मुंबईमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. भाजपावर आरोप करणाऱ्या समाधान सरवणकरांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. सरवणकर भाजप विरोधामध्ये सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सरवणकरांच्या विरोधामध्ये माहीममधील भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे तक्रार करणार आहेत. भाजपानं सहकार्य न केल्यानं निवडणुकीमध्ये पराभव झाल्याचा सरवणकर यांनी आरोप केला होता. त्यांनी जी काही मांडणी केली आहे त्याची सत्यस्थिती तपासण्यात येईल. परंतु अशा प्रकारची मांडणी करणं हे भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना सर्व कार्यकर्त्यांनी जाहीररित्या अशा प्रकारची वक्तव्य करणं हे टाळलं गेलं पाहिजे. पक्षाच्या आतमध्ये युतीमध्ये अशा प्रकारची चर्चा झाली पाहिजे, जाहीररित्या केली नाही पाहिजे. कालचा जो काही विषय होता, परत एकदा सांगतो की ह्याच्यात भाजप कार्यकर्ते नव्हे, भाजप परिवार यांनी ह्या निवडणुकीत खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं. परंतु ही जी काही टोळी आहे, ह्या टोळीचं जे काही षडयंत्र आहे हे परत आपल्याला दिसायला लागलं. त्यांनाच काही मिरची झोंबली. त्या चॅटमध्ये कोणाचंही नाव नव्हतं. मला परत ते सांगायचं की पण त्या ठराविक 1-2 पदाधिकाऱ्यांनीही का मिरची झोंबली, ह्याचा अर्थ की ते त्यात आहेत का, त्याच्यात जे काही नावं आहेत ही त्यांची आहेत का, हा आता प्रश्न आपल्याला पडायला लागलेला आहे. दरम्यान मुंबई मनपा निवडणुकीमध्ये समाधान सरवणकर आणि प्रिया यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. कुठेतरी सरवणकर यांचं राजकारण संपलं असं सूर देखील इथे उमटू लागला. मात्र आता समाधान सरवणकर यांचे निष्ठावंत आणि माहीमचे विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी भाजपवर मदत न केल्याचे आरोप केले. या संदर्भात त्यांनी चॅट सुद्धा माध्यमांसमोर आणत भाजपावर निशाणा साधला. एक विशिष्ट टोळी आहे, त्या टोळीने ना आदल्या दिवशीपर्यंत आमच्याबरोबर प्रचारात सगळे आणि इलेक्शनचे दिवशी सगळे गायब. हा जो प्रकार घडवलाय ना या टोळीने, ह्या बाईने, हे आम्हाला पटलेलं नाही. हे महायुतीच्या विरोधात यांनी काम केलेलं आहे. माझं एकच म्हणणं आहे फडणवीस साहेबांना, रवींद्र चव्हाण साहेबांना, शिंदे साहेबांना आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम साहेबांना की ह्याची शहानिशा करा आणि यांच्यावर कारवाई करा, ह्यांना पक्षातून हकालपट्टी करा. दरम्यान शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवाचं खापं स्थानिक भाजप नेत्यांवर फोडलं होतं. त्यांचा रोख भाजपच्या स्थानिक नेत्या अक्षता तेंडुलकर यांच्यावर होता. मात्र अक्षता तेंडुलकर यांनी सरवणकर यांचे आरोप फेटाळून लावल्यात. त्यांनी स्वतःच काही व्हॉट्सअप मेसेजेस ड्राफ्ट केले असा आरोप त्यांनी केला. आता पराभवाचं खापर ते भाजपवर फोडत असल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केला. पराजय पचवून घेता येत नाही त्यांना. जे काय बोलतायत पूर्णपणे खोटा बोलतायत. स्वतःच्या बाजू मांडता येत नाही. कुठे आपण कमी पडलो ते त्यांना प्रूव्ह करता येत नाही, म्हणून आपले भाजपवर ते खोटा आरोप करतायत आणि हे अपमान आम्ही सहन करणार नाही.